गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। आज सकाळी आख्याच्या साईडवर गेलो होतो। आख्यानं आहे ना नवीन साईट घेतली होती। मग काय बाबा, आख्या आहे ना घरी आहे ना त्याचा टिफिनच विसरून आला होता। मग त्याच्या घरून टिफिन घेतला होता ना आख्याला दिला। मग टिफिन दिल्याच्या नंतर आख्याचा खुश झाला बाबा। मग नंतर म्हणते बाबा, दादा तू टिफिन आणून नाही दिला असता तर आज आम्ही उपाशी राहिलो असतो। मग नंतर तिथून शूटर दाखवायला, दादा थँक्यू म्हणायला। मग शूटर मग यायला सगळ्याला मी बाय म्हणलं आणि बाय म्हणल्याच्या नंतर निघालो बाबा। मग आता म्हणलं आता कुठं तरी जावं म्हणलं ना रे, मग लक्षात आलं अरे बाबा वडिलाचं चलन भरायचं होतं। मग काय बाबा मग निघालो। मग सर म्हणलं आता पैसे तर नाहीतच, मग काय करावं म्हणलं तर चला ATM मध्ये जाऊ। मग सर आलो बाबा SBIच्या ATM मध्ये। मग ATM मध्ये गेलो बाबा मस्तपैकी आहे ना। मग नंतर पिन वगैरे टाकला आणि पिन टाकल्याच्या नंतर मग पैसे काढल्याच्या नंतर आलो बाबा। मग बाहेर आलो आणि मग म्हणलं आता चला बाबा आता झेरॉक्स काढा। मग झेरॉक्स काढल्या आणि झेरॉक्स काढल्याच्या नंतर मग सरळ निघालो बाबा SBI बँकेमध्ये। मग आता SBI बँक म्हणल्यावर आता तुम्हाला तर कळूनच जाईल आता बाबा काय हाल होणार आहे माझे आणि काय नाही। मग बाबा आलो बाबा सरळ तसंच। मग आता म्हटलं आता थोड्या वेळाने येतील म्हणलं, पण तशीच वाट पाहत बसलो बाबा। आता काय करावं म्हणलं, कधी येणार काय माहित बाबा। बँकेत येऊन 1 तास झाला होता तरी काय कोणी। थोड्याच वेळाच्या नंतर आले बाबा मग कॅश काउंटरवर। मग काय बाबा द्यायला चलन दिलं, चलन भरलं आणि त्यानंतर रिसिप्ट घेतली आणि घरी निघालो बाबा। अरे म्हटलं घरी कशाला जायचं बाबा, आता बँकेमध्ये तर आपल्याला चलन तर भरलेलं आहे। मग आता कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आहे ना चलन तर द्यावंच लागणार। मग आलो कलेक्टर ऑफिसमध्ये, बघा ना जरा कसा आहे तिथला। जेवढे पण हिंगोली जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ आहेत ना ते सर्व त्यांनी लावलेले होते। अरे बाप म्हणलं लय भारी केलं म्हणलं कलेक्टर ऑफिस। मग आलो सरळ माझ्या वडिलाच्या ऑफिसमध्ये। मग काय बाबा त्या मॅडमला चलन वगैरे दिलं, म्हणलं हे घ्या मॅडम। मग त्यांना रिसिप्ट वगैरे दिल्याच्या नंतर मग निघालो बाबा। आता म्हणलं जाऊ द्या बाबा लय थकलो, आता म्हणलं जाऊ द्या आणले बोर पण झालो, कारण की बँकेमध्ये 3-4 घंटे गेले माझे। मग आता तुम्हाला बाय म्हणतो आणि आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चला बाय बाय। माझा चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका बाबा।